हॅलो एव्हरीवन, हाय गाईज. सो आपण आज आल्मंड ब्रोकोली सूप करूया माझ्यासाठी आणि वाव मॉमसाठी. हे मी ब्रोकोली धुवून घेतली आहे आणि त्याचे हे असे छोटे छोटे पीस करून घेतले आहेत. एक कांदा घेतलाय आणि 3 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि 4 आल्मंड घेतले आहेत. तर आल्मंड ब्रोकोली सूप करूया. हे होते साहित्य. नाही ह्याच्यापेक्षा पण जास्त लागणार, पण हे मेजर साहित्य आहे. आता 1-1.5 चम्मच आपण तेल घालूया. चमचा 1-1.5 चमचा तेल आता तापलेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये जे आपण चॉप करून घेतलेत कांदे ते घालूया. म्हणजे एकच कांदा आहे पण त्या सगळ्या स्लाइसेस आणि लसूण ते घालूया आणि आता सॉटे करून घेऊया. थोडंसं मीठ टाकणार आहोत म्हणजे कांद्याला पण शिजायला पटकन म्हणजे टाइम लागणार नाही आणि आपला जो ब्रोकोलीचा स्टॉक होणार आहे त्याच्यासाठी पण बरोबर सीझनिंग भेटेल त्याला. ही ब्रोकोली थोडीशी अशी साईडला ठेवते का तर आपण ती पेस्ट केल्यानंतर जेव्हा सूप आपण परत उकळायला घालतो स्टॉक टाकून तेव्हा ही दाताखाली यावी म्हणून ही थोडीशी साईडला ठेवते. ती पण मी आधी सॉटे करणार म्हणजे मी तुम्हाला नंतर दाखवेनच ह्याचं मी काय करते. आणि आता आपण ह्याच्यात 1 ग्लासभर पाणी टाकतो. अजून थोडंसं 1 वाटी पाणी म्हणजे अर्धा ग्लास अजून पाणी टाकूया जे आपला स्टॉक एकदम बरोबर होईल. म्हणजे 1.5 ग्लास पाणी टाकू. हा. आणि आता उकळी येऊ द्यायची आहे नीट पाण्याला. उकळी आल्याशिवाय आपण ब्रोकोली आतमध्ये टाकणार नाही. आतमध्ये म्हणजे पाण्यात टाकणार नाही. आता पाणी उकळतंय त्याच्यात आपण आल्मंड चॉप करून घेतले ते डायरेक्ट टाकूया आणि 2 मिनिटांनी आपण ब्रोकोली ह्याच्यात टाकणार आहोत. आता आपण ह्याच्यात ब्रोकोलीचे हे सगळे पीसेस ऍड करूया. उकळून घ्यायचंय म्हणजे थोडीशी ब्रोकोली कुक होईल ह्याच्यामध्ये. हवं तर आपण थोडंसं त्याला झाकण लावूया. आता हे मस्त उकळलेलं आहे. आपण गॅस बंद करूया आणि आता हे थोडं थंड होऊ देऊया आणि मग आपण हे गाळून घेऊया. हा स्टॉक नंतर सूप बनवण्यात खूप कामी येणार आहे. सो मेन आपला ह्याचा जो पूर्ण फ्लेवर असतो तो पूर्ण स्टॉक मध्येच असतो. आणि जेव्हा आपण सूप आता ह्याचे पूर्ण पेस्ट करून घेणार आहोत त्याच्यानंतर ती खूप घट्ट होईल. त्याच्यानंतर सॉरी गाईज, खूपच आवाज पण करते आणि काय आणि 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 गरज. वाव मॉम सारखी एक्सपर्ट नाही मी. हा. सो ह्याची पेस्ट खूप घट्ट होते. मग ते सूपच्या फॉर्म मध्ये एकदम मस्त नीट कन्सिस्टन्सी मध्ये आणण्यासाठी आपल्याला हा स्टॉकच कामी येणार आहे आणि तो खूप यम्मी यम्मी बनणार आहे. म्हणजे त्याच्यातच पूर्ण फ्लेवर आहे या सगळ्या गोष्टींचा आणि मस्त हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. थांबा मी तुम्हाला सांगते. ते ठेवते याच्यात ठेवूया थंड होण्यासाठी. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि याची मस्त पेस्ट करून घेऊया. भाज्या तर मस्त शिजल्या आहेत, एकदम यम्मी लागणार आहेत. याच्यामध्ये आपण खूप सारी अशी कोथिंबीर मी धुवून घेतली आहे. आता याच्यात थोडीशी कापून घालते आणि याची आता छान पेस्ट करूया. पेस्ट करा की. आता ही पेस्ट केल्यावर ही थोडी घट्ट आहे जसं मी सांगितलं होतं. ह्याच्यात आपण थोडासा स्टॉक घालून परत फिरवून घ्यायचंय. जास्त पण घालू नका नाहीतर सगळं असं बाहेर येईल. ही मस्त अशी फाईन पेस्ट झालेली आहे. किती सुंदर कलर आलाय बघा. आता आपण ह्याचं सूप बनवून घेऊया. फायनल स्टेप एकदम फास्ट. आता मी बारीक गॅस चालू केलाय आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर घालणार आहोत. तुम्ही बटर न घालता तेल किंवा ऑलिव्ह ऑइल पण घालू शकता. मी थोडंसं बटर घालते. बटर मेल्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये ही ब्रोकोली टाकूया आणि थोडीशी स्टर फ्राय करून घेऊया. मस्त.
पिझ्झा सोबत जे ऑरिगॅनो चिली फ्लेक्स भेटतात त्याचंच हे पॅकेट आहे. हे ऑरिगॅनो मी थोडंसं टाकते म्हणजे ती ब्रोकोलीला पण टेस्ट येईल आणि आपल्या सूपला पण टेस्ट येईल. हे पूर्ण पॅकेट टाकते आपल्या सूपसाठी, ते इनफ आहे म्हणून. चालतंय. आता ह्याच्यामध्ये ही पेस्ट सगळी घालूया. काय थांब. वाव, मॉमनी मला चम्मच बदलून दिलाय, बोलते खूप आवाज करते म्हणून मला स्पॅच्युला दिलाय. आता ही पेस्ट आपण घालूया. ही अशी उलटी कशी घालतात यार कॅमेरासाठी, मला नीट दिसत नाहीये. मी घालते पण थांबा, मी करून घालते सरळ. वाव, मॉमलाच घालायला सांगते. जिसका काम उसी को साजे, खुद करो तो डेंगा वाजे. वाव, किती यम्मी दिसतंय कलर. आता हे थोडंसं आपण, जशी फ्लेम चालू आहे आपली बारीकच, तसंच थोडंसं सॉते करून घेऊया. एकदम यम्मी, एकदम क्रीमी सूप होणार आहे म्हणून ही पेस्ट एकदम फाईन असली पाहिजे. आणि आता आपण हे स्टॉक घालून मस्त त्याला शिजवून घेणार आहोत. मस्त सूप मध्ये पूर्ण टेस्ट उतरली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आपण जास्त मसाले वगैरे काहीच टाकले नाहीत कारण ही खूप हेल्दी रेसिपी आहे. आणि फक्त आपण लास्टला मिरपूड टाकणार आहोत तिखटपणासाठी. आता हे जे स्टॉकचं आपलं पाणी आहे ते मिक्सरमध्ये टाकून हे पूर्ण असं म्हणजे जी पेस्ट राहिली होती ती मिक्स केलेली आहे. आणि आता हे पाणी आपण टाकूया आणि हे स्टॉक हा आपला थोडा जो उरलाय शेवटचा तो घालूया. आणि आपण बघूया, जर लागलंच पाणी तर गरम पाणी आपण ऍड करू शकतो. आता याची कन्सिस्टन्सी बघूया. ही थोडंसं हलकं पातळ आहे पण ते आता आपण शिजवून थोडंसं मस्त क्रीमी असं जाड होणार आहे. ही गॅसची फ्लेम हाय केलेली आहे म्हणून थोडंसं आता गरम होतंय सूप नीट पटापट. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी मिरपूड घालते कारण आपण काहीच तिखटपणासाठी किंवा दुसरा काहीच मसाला टाकला नाहीये. सो मिरपूड थोडंसं तिखट होण्यासाठी सूप. आणि हे मिक्स करून घेऊया. उकळी आली की मग आपण मीठ चेक करणार आहोत. हे असंच थिक हवं. सूपला उकळी आलेली आहे. आपण आता मीठ चेक करूया. बरोबर आहे, म्हणजे आपण जे आधी नमक टाकलं होतं ते आणि ऑरिगॅनोमुळे मस्त टेस्ट आलेली आहे. यम्मी झाले एकदम. या सूपची कन्सिस्टन्सी अशीच हवी, मस्त अशी क्रीमी. ह्या आल्मंडमुळे थोडासा क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पण टाकायला लागत नाही की म्हणजे सूप घट्ट व्हावं म्हणून. त्या आल्मंड्समुळेच बरोबर क्रीमी टेक्स्चर येऊन ते आपोआप घट्ट होतच. सो आपण आता गॅस बंद करूया आणि थोडंसं झाकून ठेवूया कारण सूप थोडा वेळ ठेवल्यानंतर त्याची जी टेस्ट आहे ती अजून अशी उभारून येते, निखारून येते म्हणून. हे आपण थोडंसं झाकून 5 मिनिटं ठेवूया आणि मग सर्व करूया. आता सूप मस्त सर्व करूया. आता हे गार्निश करण्यासाठी आपण मस्त कोथिंबीर ठेवूया. हे सूप सगळ्यांनी नक्की ट्राय करून बघा आणि प्लीज मला कमेंट करून सांगा की रेसिपी कशी आहे. यम्मी. आता वाव मॉम टेस्ट करून तर सांगेलच, तेव्हा आपल्याला कळेल बरोबर झालंय की नाही, आपण पास झालोय की नाही परीक्षेत. मला तर यम्मीच वाटतंय आणि यम्मीच लागतं ते आणि खूप हेल्दी आहे. सो सगळ्यांनी पिऊन बघा, म्हणजे करून बघा आणि टेस्ट करून बघा, यम्मी लागेल. आता वाव मॉम आपल्याला टेस्ट करून सांगेल कसं झालंय. दिसायला तरी मस्त छान आहे. ही रेसिपी करते वेळी मी बघत होती नेमकं काय करते, कारण हिला सूप खूप छान जमतात. टोमॅटोचं सूप तरी इतकं सुंदर बनवते. एकदा तरी नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा टोमॅटोचं सूप हिच्याच हातचं बघायचं आहे का, ती नक्की दाखवेल, मी रिक्वेस्ट करेन. आणि हे सूप कसं झालेलं आहे ते मी आधी बघणार आहे. आणि मला आज खूप आनंद होतोय की मला काहीतरी छान असं खायला मिळते नेहाच्याचं. आणि नेहानेच सांगितलेली रेसिपी मी पुलाव बनवलेला आहे, म्हणजे साधं सिंपल. आता हे ब्रोकोली सूप ना
आणि असा व्हाईट असा पुलाव खाणार आहे. तिने सांगितलेली रेसिपी मी बनवलेली आहे, ती पण रेसिपी चॅनलवर लवकरच येईल. आणि मी आता सूप पिऊन बघते. मस्त हे सूप आणि हे मॅचिंग आहे ना. जबरदस्त. मला जेवढं टोमॅटो सूप आवडतं तेवढंच हे आवडलेलं आहे. खूपच छान झालेलं आहे. तुम्हाला हे नक्की आवडेल हे सूप. तर नेहा कॅमेरा समोर काही आली नाही, मला बोलली तू टेस्ट करून सांग कसं झालेलं आहे. आणि पहिलं तू टेस्ट म्हणजे सक्सेसफुल झालेला आहे. नक्कीच. एक मिनिट. मस्त एकदम क्रीमी क्रीमी पण इतकं सुंदर झालं. म्हणजे अगदी आम्ही भरभरून मसाले घालतो कुठल्याही रेसिपीमध्ये तिखट, आंबट, गोड चव असते. पण ही कुठलेही मसाले नाही, कुठलेही काहीच नाही. फक्त ब्रोकोली आणि आल्मंडचा जो टेस्ट आहे थोडीशी ती. आणि ह्याच्यात तुम्ही क्रीम किंवा साजूक तूप घातलं तरी अति उत्तम लागणार आहे. आणि थँक्यू नेहा. म्हणजे ही मदर्स डेची रेसिपी आता मला मिळालेली आहे, कारण मदर्स डे दिवशी मी माझा कुठला तरी एक कलाकृती शिकायला गेली होती. तो पण छोटासा व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. आणि हे सूप मी आता मस्त पिणार आहे आणि सूप मी पूर्ण संपवणार आहे. आणि तू पण घे खायला. आणि हे क्रंची पण ह्याच्यात मध्ये घातलेलं आहे ना, ते तोंडात आल्यानंतर छान लागतं. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा. आणि कमेंट करून प्लीज सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.